उकडपेंडी, पोहे, उपमा, शेवया हे पदार्थ आपण नाश्त्यासाठी नेहमी बनवतो. पण आज आपण काही वेगळी रेसिपी बघणार आहोत. ती म्हणजे तांदळाच्या पिठाचा उपमा. हा उपमा खायला खूप टेस्टी लागतो आणि झटपट होणारा पदार्थ आहे. सकाळच्या आणि सायंकाळच्या नाश्त्यासाठी तुम्ही तांदळाच्या पिठाचा उपमा बनवू शकता. चला तर जाणून घेऊ तांदळाच्या पिठाचा उपमा कसा बनवायचा. नमस्कार, मी जया भोंडे. मी आज तुम्हाला तांदूळाच्या पिठाचा उपमा कसा तयार करायचा आहे ते सांगणार आहे. उपमा बनवण्यासाठी लागणारे साहित्य: 1 वाटी तांदळाचे पीठ, टमाटर, शेंगदाणे, कांदा, कोथिंबीर, तेल, कढीपत्ता, तुरीचे दाणे आणि जिरं, मीठ, तिखट, हळद. आता आपण उपमा बनवायला घेऊया. सर्वात आधी आपण तेल टाकलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर आपल्याला सर्वात आधी जिरे घालायचे आहे. नंतर कांदा टाकायचा आहे. हा कांदा आपल्याला थोडासा लालसर करून घ्यायचा आहे. आता आपण या कांद्यामध्ये शेंगदाणे टाकून घेऊया. आता आपण तुरीचे दाणे टाकून घेऊया. हे सुद्धा आपल्याला परत करून घ्यायचे आहे. त्यानंतर आपण कढीपत्ता टाकून घेऊया. हे मिश्रण झाल्यावर आपण याच्यात तिखट, हळद, मीठ टाकून घेऊया. त्यानंतर आपण याच्यामध्ये टमाटर टाकून घेऊया. हे आता आपल्याला शिजू द्यायचे आहे. हे आपली आता फोडणी तयार झालेली आहे. यामध्ये आपण तांदळाचं पीठ मिक्स करून घेऊया. आता हे पूर्णपणे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. हे आपण पूर्णपणे मिक्स करून घेतलेलं आहे. यानंतर आपल्याला हे तांदळाचं पीठ आपल्याला 10 किंवा 15 मिनिटे भाजून घ्यायचं आहे, लालसर होईपर्यंत. आणि ह्या उपम्यासाठी बनवण्यासाठी आपल्याला गरम पाणी करायचं आहे. यामध्ये आपल्याला गरम पाणीच टाकायचं आहे. हे आपलं आता तांदळाचं पीठ मी पूर्णपणे 10-15 मिनिटं भाजून घेतलेलं आहे. यामध्ये आता आपण गरम पाणी सोडून घेऊ. यामध्ये आपल्याला लागते तेवढं पाणी घालायचं आहे. हे तांदळाचं पीठ जाडसर असल्यामुळे याला पाणी जास्त लागते. यामध्ये आपल्याला लागते तेवढं पाणी घालून घ्यायचं आहे आणि त्यानंतर 5 किंवा 10 मिनटं आपल्याला झाकण ठेवून याला शिजून घ्यायचं आहे. 5 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता आपला उपमा तयार झालेला आहे. आता यामध्ये आपण कोथिंबीर टाकून घेऊया. टेस्टी आणि झटपट तयार होणारा उपमा तयार झालेला आहे. हा उपमा तुम्ही सकाळी आणि सायंकाळी नाश्त्यासाठी बनवू शकता. झटपट तयार होणारा तांदळाच्या पिठाचा उपमा कसा बनवायचा ते आज आपण जाणून घेतले. हा उपमा बनवताना त्यात गरम पाण्याचाच वापर करावा. त्याचबरोबर हा उपमा बनवल्यानंतर गरम गरम छान लागतो. थंड झाल्यावर या उपम्याची चव बदलते, असे जया भोंडे यांनी सांगितले. अशाच नवनवीन रेसिपीसाठी पाहत रहा लोकल 18. प्रगती बहुरूपी लोकल 18 अमरावती.